तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत विक्रम भोसले यांच्या आल्याच्या प्लॉटवरती. तर त्यांचं प्लॉटिंग तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो की त्यांचं काय झालंय की स्पॉटिंग दिसायला चालू झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्या GSP कंपनीचं स्पॉटिंगसाठी म्हणजे कंदकूज असेल, मर असेल, सड असेल, तर त्यासाठी PCT 410. तर याचा आपण प्रात्यक्षिक घेतोय. तर याचं प्रमाण तुम्हाला सांगतो, स्पॉट ड्रिंचिंगला 2 मिली प्रति लिटर घ्यायचंय. तसेच खालून 500 मिली एकरी सोडायचे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, साहेब इथं दाखवा, हे तुम्ही बघू शकताय कुठं तर कुठं स्पॉटिंग चालू झालेलं आहे. इथं बघू शकताय, तिथं एक स्पॉट आहे, हा तुम्ही बघू शकताय स्पॉट, इथं मध्ये एक आहे. असं कुठं कुठं तुम्हाला स्पॉटिंग चालू झालेलं आहे. कसं होतं की पावसाची उघडीप झाली की ऊन वाढलं की तुमचं स्पॉटिंग दिसायला चालू होतं. स्पॉटिंग म्हणजे काय की तुमचं कंद सडतं, कंद कूज असेल तर ते चालू होतं. त्याच्यामुळे काय होतं, आलं पूर्णपणे खराब होऊन जातं. तर त्याच्यासाठी आल्यामध्ये स्पॉटिंगसाठी नंतर 2 मिली लिटरला हे PCT 410 घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला आळवणी करायची स्पॉटिंगला. आणि एकरी आपल्याला अर्धा लिटर एकरी सोडायचंय, ड्रिंचिंग करायची किंवा आळवणी तुम्ही करू शकताय. तर आल्या पिकातील स्पॉटिंगसाठी GSPचं PCT 410 एकमेव रामबाण उपाय आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा PCT 410 तुमच्या आल्या पिकामध्ये स्पॉटिंगसाठी क्रिएटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण PCT 410 तुम्ही वापर करावा, जेणेकरून तुमचं आलं लागणार नाही. जर समजा स्पॉटिंग नसेल तुमच्या, त्रास समजू नका की बाबा स्पॉटिंग झाल्यानंतरच वापरायचे. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण वापरू शकता PCT 410 एकरी 500 मिली अर्धा लिटर एकरी तुम्ही ड्रेंचिंग करायचं किंवा आवणी करायची. आणि स्पॉट ड्रेंचिंग असेल 2 मिली प्रति लिटरला तुम्ही घेऊन पंपानं गरगरीत आळवणी करायची, जेणेकरून तुमचं स्पॉट थांबून तिथं नवीन कोंब निघेल. धन्यवाद. PCTचं पंपानं गरगरीत आळवणी करायची.